मी पाहतो मायेचे उपदार शाल पुष्पगुच्छ आणि स्वर्गीय रामचंद्र बडी प्रतिष्ठान या स्पर्धेचा सन्मानचिन्ह देऊन पप्पू शेठ भोईर विद्यमान उपसरपंच मांगरूळ ग्रामपंचायत आणि युवासेना उपतालुका प्रमुख अंबरनाथ शहर यांचा इथे यथोचित सन्मान. धन्यवाद मान्यवरांचे खूप खूप आभार. आणि जाऊया आता कॉम बॉक्स मध्ये, तिथे जोडले जातील ओमकारजी शेट्टे. तर या मॅच मधले 2 पारितोषिक आपल्याला अजून द्यायचे आहेत. सागरनं सलग 3 षटकार मारले, त्याच्यासाठी गोपाळ शास्त्री यांच्या वतीनं एक सरप्राईज गिफ्ट ते घेण्यासाठी सागर पाटीलने यायचा जो गोरपेचा खेळाडू आहे आणि सलग 3 चौकार मारलेत. भूषण पाटीलनं तुमच्यासाठी देखील एक सरप्राईज गिफ्ट या ठिकाणी आहे. नाशिकचे अगदी नामांकित असं व्यक्तिमत्व पंडित गोपाळ शास्त्री यांच्या वतीनं ते पारितोषिक या ठिकाणी दिलं जात आहे. तर भूषण आणि सागर आपण ते पारितोषिक स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. वेलकम बॅक. तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, अभिनंदन. टीम तो जे मजकूर खूप चांगलं क्रिकेट या मैदानावरती राहिलं. याआधी आपण पाहिलं शिवयुवा सिद्दीक करवले संघ आलाय आणि त्यानंतर दुसरी टीम आली आहे सुपर 6 मध्ये, त्याचं नाव ओमसाई तो जे मजकूर. दोन्ही संघांचं करूया स्वागत. आता टीम नंबर 3 या ठिकाणी आपल्याला सापडेल. त्याआधी आपण पाहिलं जेडीएम आणि त्याच्या आधी कोपरोलीमध्ये मॅच झाली, तिकडे जेडीएम बेलवली हा तिसरा संघ आपल्याला मिळाला. आता चौथा संघ या स्पर्धेतून सुपर 6 मध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळाल. लढाई सुरू झाली आहे मैदानाच्या आत. टॉस जिंकला, निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान सरवलीनं आणि त्यांच्या विरुद्ध खेळती आहे श्री गणेश गावदेवी CSK सिद्दीक करवले. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. अंपायरचा ग्रीन सिग्नल आला. संतोष चौधरी सरत आणि बॉलिंग ट्रॅक वरती अवी चौधरी. पहिला बॉल फुल टॉस आणि तो चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुरुवात धमाकेदार झाली आहे सिद्दीक करवले टीम साठी. पहिल्याच बॉल वरती आलाय चौकार. पहिल्याच बॉल वरती चौकारानं हा डाव सुरू होताना आपल्याला पाहायला मिळाला. आज एक जबरदस्त प्रेक्षणीय लढत. एका बाजूला डीजे नितीन वर्सेस प्राप्ती डिजिटल लाईव्ह जितू गोंधळी इन ॲक्शन. त्या मॅचची देखील चर्चा आज पूर्ण व्यासपीठावरती सुरू आहे. एक सिंगल धाव फलकावरती जोडली जाईल आणि एका सिंगलनं अक्षय पाटील वैयक्तिक पोहोचलाय 2 मध्ये 5. अगदी 250च्या स्ट्राईक रेटनं एक चांगली सुरुवात करताना अक्षय पाटीलला या मॅचमध्ये आपण पाहिलं. अविनाश चौधरी टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील भिवंडीतील एक मोठं नाव. महापौर चषक भिवंडी क्रिकेटमधील एक मोठी स्पर्धा. त्या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट, बाली ट्रॉफी सारख्या स्पर्धा गाजवणारा गोलंदाज. त्याच्याकडनं अपेक्षा नक्की असतील टीम सरवलीला. तर दुसऱ्या बाजूला ज्याच्या येण्यानं प्रतिस्पर्ध्यासाठी वाजते धोक्याची घंटी ते नाव पाटील बंटी. आणि रुतबा राहिला या फलंदाजाचा मागचे अनेक वर्ष. बंटी पाटीलनं जबरदस्त क्रिकेट CSK साठी दाखवलं. बॅटच्या अगदी समोर लागली आहे कडा. फर्स्ट अटेम्प्टला मिस अँड सेकंड अटेम्प्टला टिपलाय झेल आणि विकेट मिळतीये. या टीमचा मोस्ट सक्सेसफुल विकेट टेकर बॉलर अवी चौधरीच्या खात्यात. बंटी पाटील परतलाय शून्यावरती आणि लागलाय धक्का या मॅच मधला पहिला. ज्ञानेश्वर चौधरी यांच्याकडनं या विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिला जाईल अवी चौधरीला. संगीत तुम्ही ऐकत होतात. हवा रे हवा, वंशाला दिवा, पोरगा हवा, शिवाजी राजा जसार. अंधार फार झाला, आता दिवा पाहिजे. पुन्हा एकदा या महाराष्ट्राला मासाहेब जिजाऊचा शिवबा पाहिजे. एक भगवमय वातावरण. स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती चषक, भगवा आमचा झेंडा आणि अगदी तसंच एक भगवमय वातावरण या ठिकाणी उभारण्यात आलं. न्यू बॅटर इंटर झालाय ओमका पाटील. पहिला बॉल ओमकार पाटीलसाठी समोर मिडॉन आहे. रन घेण्याचं मानस होतं, नकार केलाय ओमकारनं. चांगला कॉल होता ओमकारचा अक्षय पाटीलसाठी. ऑन साइडला बॉल टप्पा पडल्यानंतर मिड विकेटला आलाय आणि एक सिंगल या ठिकाणी ऍड करण्याचं मानस जरूर राहिलं. आणि फायनली ओमकार पाटीलचं या ठिकाणी अकाउंट ओपन झाला. धावफलक 1 ने पुढे जात आहे 6 या आकड्यावरती. जवळजवळ अर्ध CSK
चे सपोर्टर्स आणि दुसऱ्या बाजूला शिवयुवा पूर्ण गावच इकडे आलाय, कारण 2 टीम्स या गावातील आहेत आणि सरवलीमधून देखील 2 संघ आज या टुर्नामेंटच्या सुपर 12 मध्ये आहेत. इथे बॉल सरस आलाय आता मिड ऑनच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक महत्वाची अनाउन्समेंट आहे, ज्या ज्या टीमला 3 धावा काढून अगदी जे कॅश प्राइज आणि एक टी शर्ट मिळाली आहे ते कंपल्सरी घालून तुम्हाला टी शर्ट खेळायचं आहे. जर ती परिधान तुम्ही केली नसेल त्या प्लेअरनं तर जिकडे 500 आणि त्या सोबतीनं टी शर्ट दिली आहे त्या सोबतीनं आता 3 धावेची पेनल्टी ती देखील तुम्हाला दिली जाईल. ही सगळ्या खेळाडूंनी या ठिकाणी काळजी घ्यायची आहे. टीमची टोटल 4 ने पुढे जाती आहे. षटक मैदानावरती संपलं पहिलं, शेवट गोड झालाय. ओमकार पाटील आणि अक्षय त्यांच्यामध्ये आता भागीदारी सुरू आहे सेकंड विकेटसाठी आणि अंतिम बॉलवरती तो चौकार आला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी जमा झाल्यात त्या म्हणजे 10. एक छोटासा डीजे नितीनवाला ब्रेक घेऊ आणि पुन्हा परतू या मॅचमध्ये. दिवस आजच गद्दारी झाली आणि तदनंतर शंभूराजा कैद झाला. साखरदंड उळाशी अळून गरजले तुळजापूर. बंदिस्त जरी असला रयतेचा राजा झुकला नाही शंभू माझा. औरंग्यानं छळ केला नाही छळाला पारावारा. मृत्यू पावला नाही झुकला शंभूराजा माझा. स्वराज्य रक्षण हिंदुत्वासाठी अमर झाला असा छत्रपती शंभूराजा. त्यांना देखील आपण या ठिकाणी करूयात एक त्रिवार मानाचा मुजरा. टीमची टोटल धावफलकावरती या पहिलं षटक संपलाय 10 धावा. बॉल चालला ऑन साईडला डीपमध्ये मिड विकेटला. एक सगळ्या आमच्या लाडक्या मान्यवरांसाठी आणि पारितोषिकं लावणाऱ्या आमच्या तमाम क्रिकेट प्रेमींसाठी या स्पर्धेच्या आयोजकांकडनं स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानकडनं एक महत्त्वाची सूचना आहे. जे काही कॅश प्राईज लावायचे आहेत तुम्हाला अनाऊन्स जरूर केले जातील, मात्र आधी ती पारितोषिकं कॅशच्या स्वरूपात तुम्हाला 12व्या खेळाडूसोबत आमच्या स्कोररकडे जमा करावी लागतील. त्यानंतर ती पारितोषिकं अनाऊन्स केली जातील. धन्यवाद. एक सिंगल ॲड झाली आहे. धावफलक 1 ने पुढे जातं. 11 11 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1. बॅटच्या समोर एक्स्ट्रा कव्हरला खेळलेत फिल्डर आहे त्या ठिकाणी डीपमध्ये. एक सिंगल पूर्ण केली जाईल. एका धावेनं धावफलक पुढे चाललाय. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते स्कोरकार्डवरती 12 धावा. सुरुवात थोडीशी शांत, थोडीशी धक्कादायक, थोडीशी नाजूक आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील असंच काही होतं, बट तदनंतर जे पुनरागमन केलं होतं गोरपेनं ते सुपर्ब होतं. मग का बॅटिंग केली भूषणनं. 38 धावेची एक वादळी झुंजार खेळी त्याच्या बॅटमधनं आली आणि सामना जिंकून सुपर 6 मध्ये आलाय. तौजे मजकूर हा बॉल चालला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आलाय फलंदाज ओमकार पाटीलच्या बॅटमधनं मिड विकेट सीमा पार. पहिला षटकार. सेकंड विकेटसाठी जर आपण पाहिलं तर रन्स बनवू लागलेत आणि धावफलक 6 ने फ्लाय झालाय. 18 ऑन दी बोर्ड. 18 धावा धावफलकावर. मॉडर्न डे क्रिकेटचा महाराजा चेस मास्टर विराट कोहली त्याचा जर्सी नंबर ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतोय. यानंतर पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम्स रेडी राहायच्या टॉससाठी. या दरम्यान खऱ्या अर्थानं थोड्याच वेळामध्ये ज्यांचं मंचाकडे आगमन होईल समीरजी फडके नवनिर्वाचित नगरसेवक यांचं मात्र मंचाकडे आगमन होईल. त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅच इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. संदेशजी भोईर पुरस्कृत निवी इन्फ्रा सरवली आणि फाईट करेल महागणपती चिरनेर. मागच्या बॉलवरती षटकार, तदनंतर परेश माईचं पलटवार आणि आता आली विकेट. धक्का लागलाय मैदानावरती. ओमकारच्या स्वरूपात टीम CSK ला दुसरा. तर आपण पाहतोय जितेश भाऊ केनी पेठाली आणि त्याचबरोबर ऋषीजी केनी पेठाली या 2 मान्यवरांचं
मंचाकडे आगमन झालंय. त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून शिवभक्त स्वर्गीय पैलवान रामचंद्र मडवी स्मृती चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत. जिम्मेदारी वाढली आहे मॅचमध्ये. आता फलंदाज अक्षय पाटीलची 2 चौकारांच्या मदतीनं 2 सिंगलच्या मदतीनं वैयक्तिक 10 रनवरती तो बॅटिंग करतोय. ओमकारचं 8 धावेचं योगदान होतं. परेश माहीनं षटकार लागल्या दिलं प्रत्युत्तर. आज जवळजवळ पूर्णच्या पूर्ण करवले आणि सरवली गाव या मैदानावरती आलाय. कारण महाराष्ट्रातील ग्रामीण क्रिकेटच्या पटलावरच्या मानाच्या सन्मानाच्या स्पर्धेत या टीम्स खेळत आहेत. सुपर 12ची मॅच. एक संघ सुपर 6 मध्ये आत्ता CSK करवलेच्या आधी शिव युवा आलाय. बॉल चालला डीप मध्ये लॉंग ऑनला. फिल्डरला टाटा बाय बाय करत अवी चौधरीच्या डोक्यावरनं हाय हॅलो देन बाय हा लाईक कडक फटका. षटकार. अगदी हा सगळा अभिमानानं डोलताना फडकताना पाहायला मिळतोय. आणि पहिल्यांदाच कुठे फडकला तर राजधानी शिवनेरी रायगड. बॅकफुटला गेले ऑन साइडला जागा बनवत खेचलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पूल पॉवरफुल अँड सक्सेसफुल हे षटक राहिलंय बॅटिंग करणाऱ्या टीमच्या नावावरती. अर्थातच तुम्ही पाहताय तब्बल 3 षटकार 2 सिंगल 20 धावेचे षटक होतं आणि 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा झालेत सिद्धी करवले संघाच्या 30. थँक्यू डीजे. अगदी बरोबर आहे. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान चषक आज आहे उसाटणे गावाला. आणि आज खरं तर अंतिम आणि अतिशय महत्त्वाचा दिवस. आज एक चॅम्पियन त्या सोबतीनं रनर अप 3rd 4th 5th 6th अशा 6 ट्रॉफी सोबत इथनं विजेते बाहेर पडतील. पहिल्यांदा अख्ख्या भारतीय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कधी घडलं नाही ते आज घडेल. 72 संघ स्पर्धेत आले. 72 खेळाडू 12th मॅन 12व्या अगदी प्रतिनिधीचा ड्रॉ केला जाईल आणि त्याच्यातून एका भाग्यवान 12व्या खेळाडूला आज 2 व्हीलर मोटर बाईक मिळेल. त्याची देखील तयारी झाली आहे. जो चॅम्पियन कॅप्टन असेल त्याच्या शुभ हस्ते ड्रॉ उचलला जाईल. आणि या दरम्यान मान्यवरांचं शुभागमन या व्यासपीठावरती होत असताना करूया आपण मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तर खऱ्या अर्थानं पाहतोय मंचाकडे ज्यांचं आगमन होतंय नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय समीरजी फडके साहेब यांचं मात्र मंचाकडे आगमन होत आहे. सनीजी फडके द ग्रेट ॲक्टर त्यांची ओळख कायम राहिली आहे. त्यांचे त्यांचे स्वभाव आहेत. त्यांचं आगमन होत आहे. या सर्व मान्यवरांचं मनाच्या अंतःकरणापासून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 2 षटकांचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा झाले 30. ओव्हर नंबर 3. या दरम्यान कमलाकर शेठ तलोजा यांचे मंचाकडे आगमन झाले. त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि दीपकजी पाटील साहेब तलोजा यांचं मंचाकडे आगमन झाले. सगळे मान्यवरांचं आम्ही या स्पर्धेमध्ये करतोय सहर्ष स्वागत. आदरणीय कमलाकर पाटील साहेबांचं शुभागमन झालं. प्रचंड प्रेम त्यांचं सिद्धी करवले गावावरती आणि या CSK सिद्धी करवले संघाला अर्थातच श्री गणेश गावदेवी टीमला जे नेहमीच पुरस्कृत करत असतात त्याबद्दल कमलाकर पाटील साहेबांचं करूया आपण या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि फटाक्यांच्या जल्लोषात आतिषबाजीत त्यांचा हा धूम धडाक्यात इकडे स्वागत केला जात आहे. कारण स्पर्धा अतिशय अभिमानाची आणि सन्मानाची आहे. त्याचं नाव आहे स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती चषक पर्व 5. जयेश पाटील कॅप्टन ऑफ टीम. पहिलाच बॉल जयेश पाटीलचा बरोबर अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून थोडासा दूर बॅट्समनच्या रेंजपासून थोडासा लांब होता आणि जयेश पाटीलनं सुरुवात केली आहे डॉट बॉलनं. मागच्या षटकात आलेल्या 20 धावा त्या भरून काढायच्या आहेत. तर JPला चांगलं षटक टाकावं लागेल. 2 चांगले बॉलर्स या टीमकडे आहेत. ज्याच्या गोलंदाजीनं सुरुवात होताना आपण पाहिली सागर भोईर. त्याचं षटक अजूनही येणं बाकी आहे. हा देखील टप्पा पडल्यानंतर थोडा बाहेर निघालाय. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. अगदी एखाद्या फुलपाखरूनं आपले पंख फुलवावे त्याप्रमाणेच बटरफ्लाय अंपायर संतोष चौधरी सरांचा इशारा. एक्स्ट्रा रन धावफलकावरती आणि 1 स्कोर पुढे जातोय 31. मागच्या डॉट बॉलचा जो प्रेशर होता व्हाईट बॉल आल्यानंतर तो थोडा कमी झालाय सिद्धी करवलेच्या फलंदाजावरनं. अक्षय ऑन स्ट्राईक.
जे सलामीला आले त्यांच्या बॅटमधनं फटका सरळ आलाय व्यासपीठावरती. कमलाकर शेठ पाटील यांचं स्वागत आणि आमचे रॉकस्टार प्रवीण गायकरनं घेतलाय आयवा झेल. चला गोपाळ शास्त्री भटजी यांच्याकडनं एक आकर्षक गिफ्ट प्रवीण गायकरला दिलं जाईल. पाटील जिम्मेदारी जितकी मोठी तितका मोठा संघर्ष आणि जितका मोठा संघर्ष तितका मोठा विजय. समोर लॉंग ऑफला फिल्डर उचलून थ्रो केला जाईल. निवा पाटील त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले. अनेक वर्ष ज्यांना सरवलीच्या क्रिकेटला दिलं. एका सिंगलनं स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धाव फलकावरती 38 धावा. 4 षटकांची मॅच. जे मनसुबे होते की टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग 40च्या आतमध्ये थांबवलं जावं. इथनं ट्राय करू शकते टीम मैदानाच्या आत. श्री गणेश CSK सिद्धी करवले की कमीत कमी 55 पर्यंत जावं, कारण आता वेळ आहे त्यांच्याकडे. अजून या षटकातील 3 बॉलचा खेळ बाकी आहे. त्यानंतर येणारं पूर्ण षटक बाकी आहे. JPला करावं लागेल कमबॅक. आणि त्या फटका फसलाय. मात्र क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिलेत. वॉर्ड स्टॉप. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. झेल थोडासा दूर होता. बॉल अडवण्यासाठी तिकडे पसंती दिली. एक सिंगल मेल. एका सिंगलनं स्कोर धावफलकावरती पुढे चालला. टीमची टोटल 1 ने पुढे जाते आणि धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळत आहे 39. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. थोडंसं महागड होत चाललं हे षटक. बट जर कमबॅक झालं तर पुन्हा एकदा जयेश मॅचमध्ये परत घेऊन येईल. टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान सरवलीला त्यांच्या विरुद्ध खेळतीये CSK सिद्धी करवले. अश्विन इथे यॉर्कर आहे त्याच्यासाठी. समोर मिड ऑफला क्षेत्ररक्षक. एक सिंगल थांबू शकणार नाही आहेत. एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती या ठिकाणी जाऊन पोहोचलंय 40 या आकड्यावरती. संघर्ष मोठा कारण ध्येय मोठं. पण या मॅचमध्ये कोणत्याही परिस्थितीला आपण थांबणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. हे क्रिकेट आज इथल्या प्लेयर्सला, इथल्या खेळाडूला, प्रत्येकाला या मैदानावरती दाखवायचं आहे. कारण इथला प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, इच अँड एव्हरी विकेट, इच अँड एव्हरी 6 या मॅचमध्ये प्रत्येक संघाचं एक स्वप्नाच्या दिशेनं जाणारा. हा बॉल चांगला फिनिश खूप चांगलं केलंय जयेश पाटीलनं. कॅप्टनला बॉलिंग ट्रॅकवरती जिकडे 2 ओव्हर 30 झाले होते त्यानंतर JPनं थोडंसं स्कोर थांबवलाय. या षटकामध्ये जरूर खर्च झाले धावा. धावफलकावरती 10. 3 षटकं संपली आहेत आणि श्री गणेश CSK सिद्धी करवले धावफलकावरती धावा बनवतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40 विकेट गेलेल्या आहेत. मैदानावरती 2. जाऊया DJ नितीनकडे आणि पुन्हा परतू मैदानावरती जिकडे शेवटच्या ओव्हरचा थर्रार आपल्याला पाहायला मिळाला. थँक्यू DJ. आज DJ नितीन देखील एंटरटेनमेंट करतोय. मागचे 7 दिवस रात्रीमध्ये आपण जर पाहिलं तर त्यांना म्युझिक दिलाय. आज त्याला जितू गोंधी समोर फाईट देखील करायची आहे. विकीदादा केणे आमने मॅचचा आनंद घेत आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटच्या अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती बाकी आहे आणि हे षटक दोन्ही टीमसाठी महत्त्वाचं आहे. सोनं असो किंवा आयुष्य घासल्याशिवाय चमकत नाही बरं का. नशिबानं किती हरवण्याचा प्रयत्न केला, हार मानायला तुम्ही तयार नाही. संघर्षाच्या भट्टीतून जाळून निघालोय मी. पुन्हा हारणं आमच्या रक्तात नाही. आज प्रचंड मेहनत करताना हे सगळे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉल अडवायचा होता. थोडासा एक्स्ट्रा बाउन्स जम्प घेतला. तिकडे टायमिंग व्यवस्थित झाला नाही. रनआउटची संधी आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात अक्षय पाटील या ठिकाणी बाद होतोय आणि धक्का लागलाय. या मॅच मध्ये नंबर 3 बॅटिंग करणाऱ्या श्री गणेश CSK सिद्धी करवलेला. झालेत
धावफलकावरती धावा 1 ने पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती 41 धावा. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी करतोय सागर शरद भोईर. भिवंडीच्या क्रिकेटमधलं एक मोठं नाव समन्यू बॅट्समन आलाय विकी पाटील आणि मागे टिपलाय प्रशांत पाटीलनं झेल आणि विकेट मिळतीये. जो फलंदाज या मॅच मध्ये ना गेम चेंज करू शकला असता, क्षणात येऊन ताबडतोड बॅटिंग करण्यासाठी ज्या विकीला तारणहार म्हणून ओळखलं जातं, आज महत्वाच्या मॅच मध्ये खातं खोलू शकला नाहीये आणि परतलाय जड पावलांनी मैदानाच्या बाहेर. विकी पाटील बॅक टू द आउट. थैंक यू डीजे. चांगलं कमबॅक होतं सागर भोईरच्या माध्यमातून. कोशिश दमदार होनी चाहिए. वक्त भी बदलता है और किस्मत भी बदलती है. जो हार नहीं मानता उसके लिए हालात रास्ता बनाते हैं. मेहनत जब आदत बन जाए तो सफलता मजबूरी बन जाती है. कीप गोइंग नेवर क्वाइट. अगदी तेच चित्र मैदानावरती आज तुम्हाला प्रत्येक सामन्यात इथे अनुभवायला मिळेल. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. न्यू बॅट्समन मैदानावरती आलाय. मागचा झेल टिपला प्रशांत पाटील अर्थातच गेल पाटीलनं. विकेट मिळाली गोलंदाज सागर भोईरला. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. अजून एक वेगवान तेज तर्रार बॉल. अपील बॅटला झालाय स्पर्श. तदनंतर सेलिब्रेशन सागर भोईरचं. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का लागलाय आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती येऊन थांबलाय गोलंदाज सागर भोईर. आधी देखील असा कारनामा त्या गोलंदाजानं केलाय. आज नवा इतिहास सागर भोईर घडवेल का? खासदार चषकामध्ये 3 बॉलवरती 3 बोल्ड करत त्याच्या नावावरती विकेट हॅट्रिक आली RCC पेठच्या विरुद्ध. त्यानंतर 3 बॉलवरती 3 लेग बिफोर विकेट LBW फलंदाजांना बाद करत भिवंडी बॉल क्रिकेट विश्वात त्यानं तो कारनामा केला. आता 2 झेल झालेत. तिसरा झेल येईल. हॅट्रिक होईल का की गोलंदाजासमोर फलंदाज मोठा फटका मैदानावरती दाखवेल अमन पाटील? कारण आता फिनिशिंग टच देणं करवलेसाठी गरजेचं आहे. अजून एक यॉर्कर. व्हॉट अ बॉल. भन्नाट भन्नाट वेग आहे. रफ्तार से गिरफ्तार सध्या सागर भोईर करताना या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. भरहिम्मत मनगटात तुझ्या, मग जिंदगी जिंदाबाद. उद्या उगेल तुझ्या स्वप्नाचा सूर्य नव्यानं. मग काय झालं आज संघर्ष अबाध. जमाना विरुद्ध असला तरी गरुडासारखी जेव घेशील तू. मनात स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द आणि संघर्ष तो अपार आहे. खूप चांगला फाईट बॅक सागर भोईर करतोय. अजून एक चांगला फटका आला. ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक तिथे आहे डीप मध्ये. एक सिंगल मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. नकार केलाय कारण माहिती आहे फलंदाजाला 2 षटकार मारून मैदानावरती मी खेळतोय आणि अश्विननं जर एखादा षटकार मारला तर एक चांगला फिनिशिंग टच मिळेल. आणि जे बॉलिंग युनिट आहे श्री गणेश CSK सिद्धी करवले टीमकडे 46-47 जर स्कोर कार्डवरती उभ्या झाल्या तर हा संघ देखील हार मानणाऱ्यातला नाही आहे. सध्या 42 धावा धावफलकावरती झालेत. अंतिम बॉल या षटकातील या ठिकाणी बाकी आहे. फक्त आणि फक्त 2 धावेचे षटक आतापर्यंत राहिलंय. शेवट गोड करेल फलंदाज अश्विन की शेवट चांगला करेल आपल्या स्पेलचा रफ्तारचा राजा सागर भोईर. खूप चांगला स्पेल आतापर्यंत टाकलाय. 42 झालेत. हा महत्वाचा बॉल आहे. पहिल्या डावातील अंतिम बॉल टॉस केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. दोन्ही टीम कॅप्टन्स रेडी आहेत. हा लोवा फुल टॉस प्रचंड वेगात टाकलाय. ड्राईव्ह केला डीप मध्ये. लॉंग ऑनला फिल्डर एकाच ऍक्शन मध्ये उचललाय. थ्रो केला जाईल. तोपर्यंत 2 धावा. एकदा टाळ्या जरूर व्हायला पाहिजे सागर शरद भोईर साठी. फक्त 4 धावेचं त्याचं षटक राहिलं. जिकडे चर्चा सुरू होती 54-55 ची, तिकडे सागर भोईर रिवेंज घेणारा पाहायला मिळाला आणि 2 विकेट्स काढत 4 धावा खर्च करत या मॅचला पुन्हा एकदा त्यांना आटोक्यात आणलंय. डाव संपलाय पहिला. टॉस टाइम आहे. वळूयात आपण तिकडे टॉस बॉक्स मध्ये आपल्यासोबत जोडले जात आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर. एका बाजूला निवी इन्फ्रा सरवली कॅप्टन जोडले जातील. सरवलीच्या क्रिकेट मधलं अजून एक मोठं नाव आपल्या सोबत मोनिश पाटील. तर दुसऱ्या बाजूला महागणपती चिरनेर. अशी लढाई आपल्या भेटीसाठी येते. कॉम्बॉक्स मध्ये बदलाव आणि जशी मॅचला सुरुवात ऐकूयात आपण दिनेश पाटील सरांचा आवाज कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तर थँक्यू व्हेरी मच सागर. आपण टॉस करण्यासाठी इथे आमंत्रित करूया अपाट कर्तृत्व आणि झुंजार नेतृत्व
ज्यांनी एक निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीत सुरुवात केली आणि पनवेल महानगरपालिकेसारख्या बलाढ्य महानगरपालिकेवरती ज्यांना नगरसेवक होण्याचं सौभाग्य लाभलं ते तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके समीर दादा फडके यावं आपल्या शुभास या ठिकाणी टॉस केला जाईल आणि मी समीर दादा यांना विनंती करतो की आपण यावं आपल्या शुभास आपण या ठिकाणी टॉस करावा. त्यांच्या समेत आपण पाहू शकाल मित्रांनो सुप्रसिद्ध ऍक्टर सन्नी फडके की अगं अगं बनशी तुला हिस्सा देऊ सांगकनशी, त्याच्यानंतर राया शिवरायांच्या किल्ल्याची सफर मला द्याल का, असे हे अनेक संगीत गीत आपण ज्यांचं पाहतो ते सन्मान्य सन्नी फडके आणि त्यांच्या समवेत समीर दादा फडके विद्यमान नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांच्या शुभास्ते आपण या ठिकाणी टॉस करूया. आणि चारीच्या चारी शिलेदारांनी दमदार विजय संपादन केला आणि पनवेल महानगरपालिकेचे ते नगरसेवक बनले. तर टॉस करूया सरवली विपक्ष महागणपती 11 चिरनेर. तर सरवलीचा कॅप्टन उपस्थित झालाय. चिरनेर कॅप्टन जर आपण उपस्थित झाला नाही, बॉल पडला विकेटवरती तर थेट टॉस विन दिला जाईल, तो म्हणजेच निव्ही इन्फ्रा सरवली टीमला टॉस विन दिला जाईल. तत्पूर्वी मी विनंती करतो योगेश दादा आपण यावं आपल्या शुभास्ते आपल्या सर्वांचे लाडके विद्यमान नगरसेवक समीर दादा फडके साहेबांचा इथे यथोचित सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करावा. माईची उबदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन इथे आपण समीर दादा फडके साहेबांचा सन्मान करूया. तुला हिस्सा देऊ सांगकनशी, त्याच्यानंतर राया शिवरायांच्या किल्ल्यांची सफर मला द्याल का, असे अनेक संगत गोमू माहेरला जाते रे नाखवा हिच्या होव्याला कोकण दाखवा असे अनेक संगीत आपण खऱ्या अर्थानं पाहिलं मित्रांनो. ते आमचे सनी हे ऍक्टर या ठिकाणी पाहत आहे. तर टॉस देखील करूया. कॅप्टन आलेत या ठिकाणी महागणपती चिरनेर आणि त्यांना फाईट करेल सरवली. प्रथमतः आपण टॉस करूया दोन्ही टीम मध्ये. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. 4 ओव्हरची मॅच बघा. धावत आले परंतु टॉस साठी उपस्थित झाले, थोडेसे दमलेत. तर टॉस करूया. समीर शेठ फडके यांच्या शुभ हस्ते विद्यमान नगरसेवक पनवेल महानगरपालिका टेल्स इज द कॉल सरवली बट हेड चिरनेर संघ टॉस जिंकलाय. अभिनंदन. निर्णय फील्डिंग बेस्ट ऑफ लक. शुभेच्छा असतील. मॅच ऑन होते त्याच्यामुळे जास्त बाईट तुमची घेऊ शकत नाही कारण एखादा एज बीज लागला तर खूप प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे सन्मानाकडे आपण बोलूया की आत्ताच झालेल्या पनवेल महानगरपालिका निवडणुकीमध्ये ज्यांनी गुलाल उधळला आणि बलाढ्य पनवेल महानगरपालिकेवरती ज्यांना नगरसेवक होण्याचं सौभाग्य लाभलं ते तुम्हा आम्हा सर्वांचे शेतकरी कामगार पक्षाचे दमदार नेतृत्व समीर दादा फडके यांचा यथोचित सन्मान आमची A1 जोडी योगेश शेठ मडवी साहेब आणि हितेंद्र मडवी साहेब यांच्या शुभ हस्ते. त्याच्यानंतर राया शिवरायांच्या किल्ल्यांची सफर द्याल का, गोमू माहेरला जाते मी नाखवा हिच्या होव्याला कोकण दाखवा असे सुप्रसिद्ध या ठिकाणी ऍक्टर सन्नी फडके डोंगराचा पाडा यांचाही सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करूया. A1 जोडी आमचे योगेश भाई आणि हितेंद्र भाई यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. त्याच्यानंतर संदीप पाटील साहेब डोंगराचा पाडा आपणास विनंती असेल आपण देखील यावं. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल आणि आज डोंगराचा पाडा संघाने देखील भरीव कामगिरी केली. तर आदेश चौधरी महाराष्ट्र चॅम्पियन कुस्ती सरवली आणि सचिन पाटील साहेब पैलवान यांना विनंती असेल सरवली आपण यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. तर जितेश भाऊ केनी सुप्रसिद्ध उद्योजक पेटाले जितेश भाऊ यावं आपला इथे सन्मान. बघा एकदा वजनदार व्यक्तिमत्व मित्रांनो कुठेही क्रिकेट स्पर्धा असू द्या यांच्या माध्यमातून नेहमीच दमदार योगदान लाभलाय. तर जितेश भाऊ केनी पेठाली यांचा इथे यथोचित सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया. तत्पूर्वी आपण पाहताय या ठिकाणी संदीप पाटील यांचा सन्मान. हो पहिल्याच बॉलवरती हर्षदच्या बॅट पडून तडाखा एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने बॉल सीमा रेषा पार. हा दर्जेदार चौकार. बघा आमचे जितेश भाऊ केनी दमदार नेतृत्व पेठाली एक वजनदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख राहिली आणि दिग्गज पुरस्कर्ते आणि क्रिकेटसाठी नेहमीच ज्यांचं दमदार योगदान लाभलंय त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत. ऋषी केनी एक आदर्श क्रिकेटर ऋषी यावा आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल.
तर आदेश चौधरी महाराष्ट्र चॅम्पियन कुस्तीपटू आपलं सहर्ष स्वागत व्यासपीठावर आलेत. त्यांच्या समेत सचिन पाटील साहेब पैलवान आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. बघा दिनेश बंधू सर, त्यांची बॉडी बघूनच वाटते की खऱ्या अर्थानं WWF मध्ये जायला पाहिजे होता. बटिष्ठासारखी बॉडी त्यांची आपण पाहतो या ठिकाणी. स्वागत आहे साहेब तुमचं. नाउ बॅक टू क्रिकेट, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. नेमकं काय घडलं? पहिल्या बॉलवर क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, दुसरा बॉल पुन्हा कव्हरच्या दिशेने भिरकावला. बॉल बराच वेळ हवेत राहिला, सिंगल रन्स कंप्लीट केली आणि अखेरकार दुसऱ्या रनचा प्रयत्न अपयशी राहिला. ही गरज होती का? धावांचा पल्ला फार मोठा नाही आहे, पण दुसऱ्या रनचा मोह आवरला नाही आणि प्रशांत पाटील आपली विकेट्स मात्र रनआउटच्या रूपानं गमावतोय. तर याच दरम्यान सन्माननीय सोमनाथ चौधरी साहेब आणि राजू चौधरी साहेब सरवली, आपणास विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपला या स्पर्धेच्या वतीनं यथोचित सन्मान केला जाईल. तर सोमनाथ चौधरी साहेब आणि राजू चौधरी साहेब सरवली या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचं कौशल्य जरूर होतं, परंतु साथ मिळाली नाही आहे. विकेट्स गमावली आहे. एका बाजूला पाहतोय श्री गणेश गावदेवी CSK सिद्धी करवले, दुसऱ्या बाजूला स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान सरवली. दोन गोष्टी नमूद करण्याची इच्छा नक्कीच झाली आहे. एकाच गावातील दोन संघ सुपर 12 मध्ये पोहोचले, ज्याच्यामध्ये पाहिलं शिवयुवा सिद्धी करवल्यानंतर सरळ सुपर 6 ही गाठली आहे. त्याच्यामुळे इथे श्री गणेश गावदेवी CSK सिद्धी करवले संघ जीवाच्या आकांतानं लढणार यातील मात्र शंका नाही आहे. कारण खऱ्या अर्थानं पाहिलं ना मित्रांनो, अपिलामध्ये फक्त उत्साह कदाचित किपरलाही माहीत होतं. आणि ज्या वेळेला डोपरे दादा आपल्या गावातला एक संघ जिंकतो ना आणि आपण जेव्हा खेळत असतो ना, त्यावेळेला खरी ताकद लावली जाते. मी नेहमी सांगतो, दोन स्पर्धकामध्ये हे षटक संपल्यानंतर फ्लड लाईट्स ऑन करायचे आहेत. स्विचिटचा हा जबरदस्त प्रयत्न, यशस्वी प्रयत्न, क्रिकेटचं मादक सौंदर्य अनुभवाला मिळतंय. राहुल पाटीलवर मात्र हा प्रहार झाला. नितीन पाटीलनं दाखवला स्विचिटचा थर्ड मॅनच्या मधून खणखणीत चौकार. या चौकानं मात्र धापडकर धावा लागल्या. त्या आतापर्यंत 9 धावा, 45 धावांचा माफक आव्हान करायचं आहे. आव्हानाचा पाठलाग करायचा आहे, पण ते आव्हान आता सोपं नाही आहे. संधी प्रकाशात सुरू असलेला खेळ, नाही दिवस नाही रात्र, आणि या संधी प्रकाशातला खेळ रंगतदार होईल. आमच्या गावचा एक संघ पोहोचलाय, आम्हालाही पोचायचं आहे, कारण गावाची प्रतिष्ठा पणाला लागली जाते. क्या बात! निशब्द करणारी कमालीची कामगिरी. ऑननीच गुडघा टेक, तमाशा देख, अफलातून फटका पाहिला, क्रिकेटचं मादक सौंदर्य अनुभवलं, लाईट्स ऑन झाल्या आणि इथे ठोकला स्क्वेअर लाईटच्या डोक्यावरून षटकार. इकडे महाराष्ट्र पोलीस आपल्या मॅच एन्जॉय करतात आणि अनिल दादा जवळजवळ 3:30 वाजल्यापासून साहेब मॅच पाहतात एका जागेवरती बसून. आणि आयवा जेल घेता राहिलाय साहेब. जर आयवा कॅच झाली असती तर तुमच्यासाठी एक स्पेशल सरप्राईज गिफ्ट होता. अजून एक मोठा फटका, पुन्हा लिये संधी, पुन्हा चाललाय बॉल, सेम शॉट, सेम रिप्लाय. जणू काही मागच्या बॉलचा कॉपी पेस्ट होता. लगातारचा दुसरा षटकार. यस सोमकार, आपण या ठिकाणी पाहू शकाल महाराष्ट्र पोलीस खलनिग्रहणाय सदरक्षणाय. कोविड पालामध्ये ऊन तमा पावसाची कुठलाही संकट आपण पाहू शकाल. आज कोविड कालामध्ये त्यांनी भरपूर करत जनतेची सेवा केली आणि प्रत्येक नागरिकासाठी अगदी सुरक्षा कवच म्हणून आपण महाराष्ट्र पोलिसांना पाहतो आणि तेही या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत आहेत. साहेब आपला मी सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. यावं आपण व्यासपीठावरती. महाराष्ट्र पोलीस आपलं सहर्ष स्वागत. बघा साहेब, आपण ट्राय झेलसाठी प्रयत्न तरी केलात, या प्रयत्नासाठी देखील आपल्याला बक्षीस आहे. यावं साहेब, यावं आपल्याला या स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी प्रेक्षक कमाल कॅच आपल्याला या ठिकाणी सरप्राईज गिफ्ट शास्त्री भटजी यांच्याकडून
एक चांगली बॉटल प्रेक्षक आयवा कॅच. नितीन दादा तुमच्याकडे संगीत असेल तर वाजवा. बक्षीस घ्यायला स्टेजवर राहिला. बघा साहेब यावं. बघा प्रत्येक प्रेक्षकांना हे पारितोषिक आहे आणि आज महाराष्ट्र पोलीस देखील या स्पर्धेच्या वतीनं मनमुराद आनंद घेत असताना साहेब यावं आपल्यासाठी देखील हे बक्षीस दिलं जाईल. यापूर्वी अनेकांना हवेतच झेलणार ही मंडळी आपण पाहतो. आदरणीय ज्ञानेश्वर चौधरी यांच्याकडनं जे विकेटसाठी पारितोषिक होतं अभि चौधरीला, ते मॅच संपल्यानंतर आपण स्कोरर इकडे जमा झालाय. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन आपण घ्यायचं आहे. 6 बॉल 21 जमल्या. 18 बॉल 24ची गरज आहे. आपल्या फॉलो थ्रू मध्ये आक्रमकता जारी आहे. सामना आम्ही अजून सोडला नाहीये, कारण सोडायचाच नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं आहे. काल पाहिलं आपण ज्या वेळेला सुपर 6 मध्ये सुपर 12 मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला, मेडन षटक ज्या गोलंदाजानं फेकलाय. राहुलनं षटक फेकलं होतं, परंतु सगळे दिवस आपले नसतात, बदलणारी वेळ असते. आज तोच गोलंदाज 21 धावा खातोय, परंतु इथे 21 काय खाल्ले त्याही पेक्षा एकानं पसरवलं, दुसऱ्यानं सावरायचा. क्रिकेटचा हा खेळ राहिला आहे. क्रिकेटच्या या खेळामध्ये स्वर्गीय रामचंद्र मोडी प्रतिष्ठान सरवडी संघ बाजी मारेल की श्री गणेश गावदेवी CSK सिद्धी करवले. लेफ्ट आर्म फुल टॉस बॉल. इथे मात्र पाहतोय कीपर चुकलाय आणि इथे नशिबाच्या 4 धावा 22च्या रूपानं मात्र संघाला बाल होत आहेत. अगोदरच धावांचा दुष्काळ आणि दुष्काळामध्ये आलेल्या या 4 धावा. तर साहेब या आपण विचारांची सर्दी झालेल्या गर्दीमध्ये वर्दीमध्ये उभे असलेल्या हे मंडळीला आम्ही नेहमी पाहतो. 24/7 सदैव सेवा करणारी पोलीस दल तुमचं दादा सहर्ष स्वागत आहे. दिशा दिली आहे. अफलातून फटका पॉईंटच्या मधून पाहतो आपण. अतिशय उत्तम फटकेबाजी पाहिली. फक्त स्टिअर केला आणि पॉईंट्समधून बॉल मात्र भरता वेगानं सीमारेषेच्या लगत जरूर आला. डीप गलीमध्ये उभा असलेल्या फिल्डर्सनं मात्र बॉलला रोखला, फेकला. रन्स मिळते. धावांचा अंतर फार दूरचं नाही आहे, त्याच्यामुळे या आता मात्र समीकरण राहील 14 बॉल आणि 18 धावा. इथून एक पलटवार, परंतु पलटवारापेक्षाही फलंदाजी नितीन पाटीलनं बहारदार केली आहे. पलटवार गरजेचा आहे. एक चांगलं षटक सामन्याला कालाटणी देईल. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल मनोज शिरसाट साहेब पोलीस होमगार्ड, PM मते साहेब काले साहेब होमगार्ड आणि सोनटेके साहेब पोलीस हवालदार या 4 मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन साहेब या व्यासपीठावरती आपलं स्वर्गीय रामचंद्र मोडी प्रतिष्ठान चषकामध्ये सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा आपल्या फॉलो थ्रू मध्ये आक्रमकता सिद्ध केली आहे. पहिल्या षटकामध्ये काय घडलंय, परंतु शेवट आम्ही कसा करणार दाखवणारं षटक राहिलंय. कमालीचं षटकाचा विचार केला. 1/22च्या चौकारानं सगळी गणितं बदलली. चांगला बॉल, कीपर चुकला, फसला आणि लॉंग स्टॉपच्या दिशेनं नॉन स्टॉप गेलेल्या चौकारानं गणित बदललं. या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 6 आणि 2 षटकांच्या समाप्तीनं 27 धावा. 12 बॉल 18 धावांची गरज. 12 बॉल 18 धावांची गरज. मॅच तुम्हाला रफ अँड टफ पाहायला मिळते मित्रांनो. एक भिवंडी परिसरातील ताकदवर सरवली संघ आणि त्यांना फाईट करतो मैदानावरती सरवलीला CSK याच परिसरातील एक ताकदवर संघ. तर मनोज शिरसाट साहेब यांच्या माध्यमातून झेल पकडण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न पाहिलात. पोलीस होमगार्ड त्यांचं या ठिकाणी शुभागमन. PM मते साहेब त्यांच्या समेत काले साहेब आणि सोनटेके साहेब पोलीस हवालदार या 4 आमच्या महाराष्ट्र पोलिसांचं या ठिकाणी शुभागमन. आणि ऐवा कॅश बघा मनोज शिरसाट साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला प्रयत्न पाहायला मिळाले. ऐवा प्रेक्षक कमाल कॅचसाठी साहेब याबाबत 4 मान्यवरांना विनंती करतो की आपला इथे सन्मान देखील या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. येस नितीन. अनेकांना हवेतच झेलणारी मंडळी आहे. बॉल हवेत ते लिहिल्या झेलू शकले नाही आहेत, परंतु तरीही प्रयत्न खूप छान राहिला. तुमचं विशेष कौतुक. वळूया आपण या सामन्याकडे. 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. स्वर्गीय रामचंद्र मोडी प्रतिष्ठान सरवली संघाला पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा लुटल्या. त्यानंतर समीर पाटीलनं कमालीचं पुनरागमन केलं. खराब किपिंग, कारण जिथे 4 धावा एक्स्ट्राच्या रूपानं गेल्या तरी धावा आल्या 6. 12 बॉल 18चं समीकरण. गोलंदाज ओमकार पाटील
पलटवार करेल की सरवलीचा हा फलंदाज धावांचा लयलूट करेल. पुन्हा एकदा क्रिकेटचं मादक सौंदर्य एखाद्या युवतीला पाहून कालिजा खल्लास व्हावा एवढा सुंदर फटका पाहिला आणि तो मात्र गेला डीप थर्डमॅनच्या मधून स्विच हिटचा लाजवाब चौकार. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल डॉक्टर गणेश पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. अंबरनाथ पंचायत समितीचे दमदार सदस्य डॉक्टर गणेश पाटील साहेबांचं व्यासपीठावरती शुभागमन. साहेब आपलं सहर्ष स्वागत. पहिल्याच बॉलवर प्रतिहल्ला स्विच हिटची जणू मक्तेदारीच मी घेतली की काय. नितीन पाटीलनं मैदानावरती आल्या ज्या प्रकारची सुरुवात केली आहे सामन्याला जोपर्यंत फिनिश करत नाही ना तोपर्यंत मी थांबणार नाही असाच काहीसा इशारा नितीन पाटीलने दिलाय. गोलंदाज ओमकार पाटील पुन्हा एकदा सज्ज आहे. उजव्या हाताचा हा गोलंदाज राईट आर्म मोर द विकेट नितीन पाटीलसाठी. सगळ्या प्रकारची फटकेबाजी पुन्हा एकदा झोपून अक्षरशः झोपून फटकेबाजी करायची होती. पंचांकडे पाहिलं जातं कनेक्ट झालं नाही. इथे मात्र डॉट बॉलची सांगता होते. अशा डॉट बॉलचं पर्सेंटेज इथे मात्र सिद्धी करवळे संघाला वाढवावं लागणार आहे. तर याच दरम्यान मलंगवाडीचा सर्वांगीण विकास ज्या व्यक्तिमत्वानं घडवला असे कार्यसम्राट माजी सरपंच यशवंत पाटील साहेबांचं शुभागमन झालंय आणि त्या सोबतीनं डॉक्टर गणेश पाटील अंबरनाथ पंचायत समिती सदस्य असे दिग्गज व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहेत आणि त्यांचं या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत. हवेत राहिलाय बॉल. सामना अजून संपला नाहीये कारण आम्ही अजून जिंकलो नाहीये. अशाच काहीशा नेक इराद्यानं गोलंदाजी केली जातीये. गोलंदाज ओमकार पाटीलनं बहुमूल्य विकेट नितीन पाटीलला खेळलाय. झेलबाद ही मंडळी मात्र रस्त्यावर उतरून आपली सेवा करीत असते. सेवेला आम्ही शतशः ऋणी राहू. आपलं हे सहकार्य असंच राहू द्या आणि आपल्यामुळेच आम्ही सगळे आनंदामध्ये सगळे उत्सव साजरे करतो. सर आपल्या कार्याला आमचा सलाम आहे. सामना कमालीचा रंगलाय. 9 बॉल आणि अजूनही 14 धावा. बॉल हवेत. धक 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 शेवटच्या क्षणापर्यंत या सामन्यामध्ये राहील कारण आल्या पावली परतलाय. अंकित चौधरी शून्यावरती गोल्डन डकचा शिकार बनतोय. फलंदाज बॅक टू डग आउट. देऊया यावं मनोज शिरसाट साहेब ज्यांनी प्रयत्न केला परंतु आम्ही चौघांना विनंती करतो की आपण हे बक्षीस स्वीकारण्यासाठी यावं. बक्षीस घ्यायला स्टेजवर आईला मनोज शिरसाट साहेब आयवा कॅचवाला आणि साहेबांना इथे हे पारितोषिक शास्त्रीबुवा भटजी यांच्या शुभ हस्ते आणि आमचे योगेश दादा यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देऊया. या स्थितीत या ठिकाणी आपण मनोज शिरसाट साहेब पोलीस होमगार्ड यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण करूयात. त्याच्यानंतर PM मते साहेब विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज ओमकार पाटील. काय घडेल नेमकं. हवेत राहिलाय. लॉन्ग ऑनला शतरक्षक आहे. शतरक्षक फ्लम्बिंग. पराया लोगों से शिकायत क्या करना अनिकेत. अरे आपनों के दर्द बहुत ज्यादा बड़े होते हैं आणि ही शिकायत कायम राहील. सुटलेला 22चा एक चौकार आणि इथे केलेली आणखीन एक चूक नक्की होणार असं काहीसं वाटतंय. नशिबाची साथ सरवली संघाला लाभतीये पण इथे मात्र श्री गणेश गावदेवी CSK सिद्धी करवले संघाचे क्षेत्ररक्षक चूक करतायत. मिळालेल्या जीवनदानाचा फायदा उठवत सामन्याला कलाटणी देणारा हा फटका राहिलाय. एक चांगली साथ मिळाली. खराब क्षेत्ररक्षण झालं. पराये लोगों से शिकायत क्या करना. अरे घाव तो आपनों के ज्यादा चुभते हैं. ते घाव चुभले जातील. रात्रभर ते घाव तुम्हाला दाखवले जातील. सुटलेली बाउंड्रीज त्यावर आलेल्या धावा आणि त्यानंतर मात्र त्या जखमेवर चोरलेला मीठ दीपेश पाटीलनं दाखवलाय. षटकार.
तर काले साहेबांचा इथे सन्मान, त्याच्यानंतर सन्मान्य सोनटक्के साहेब पोलीस हवालदार महाराष्ट्र पोलीस यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करूया. आम्ही चारही मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आणि आभार. आणि करताना प्रेक्षक 6 कमाल बॉल 4. 6 बॉल 4 धावांची गरज. मनोज शिरसाट साहेब यांनी प्रयत्न केला होता झेल पकडण्याचा, पण त्यांच्या प्रयत्नांना जरी यश आले नाही परंतु प्रयत्न केले. प्रयत्नांती परमेश्वर. आता इथे परमेश्वर कोणाला साथ देणार. 6 बॉल 4 धावांची गरज. प्रयत्न अंती परमेश्वर. प्रयत्नांच्या शेवटी परमेश्वर मिळतो, पहिल्यांदा नाही. तर शेवटल्या कोणाला मिळेल. खराब केलेली चूक, फिल्डिंग्समध्ये खराब खेळ. साहेब तुमच्या सगळ्यांचा विशेष आभार. तुमचा बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेला दिलात, याबद्दल आम्ही आपले आभारी राहू. सामन्याची उत्सुकता कमालीची शिगेला पोहोचली आहे. 6 बॉल 4 धावा. 6 बॉल्समध्ये 1 धाव वाचताना रायगड प्रीमियर लीगमध्ये आम्ही पाहिली. बेलेली गावच्या अजय पाटले धाव वाचवली आहे. त्याच्यामुळे तो आदर्श राहिला आहे त्या धावा वाचवण्याचा. त्या धाव वाचवल्या जातील. 4 धावा फार मोठ्या दिसत नाही आहेत, वाटत नाही आहेत, परंतु ठोकर कधीही डोंगरापासून लागतच नाही. ठोकर लागते छोट्या छोट्या अडथळ्यापासून. सरवली संघ हा सामना सहज संपेल का. 4 धावांचं अंतर फार मोठं नाही आहे की सिद्धी करवले संघ शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना धरून ठेवेल. काय घडतंय. 6 बॉल 4 धावा. गोलंदाज हे कृष्णा पाटील. पहिलाच बॉलवर बाद, पहिलाच बॉलवर विकेट, पहिल्याच बॉलवर गारद केलाय. सामना अजून जिवंत ठेवण्याचं काम नावामध्ये कृष्ण आहे. सुदर्शन चक्रासारखा बॉल फिरवले जातील की काय या कलियुगामध्ये. हा सिद्धी करवले संघाचा CSK श्री गणेश गावदेवी CSK संघाचा हा कृष्णा खऱ्या अर्थानं सारथी बनेल का. तर याच दरम्यान हरिभक्त परायण राम पाटील साहेब उसाटणे आणि त्यांच्या समवेत संतोष पाटील साहेब उसाटणे या मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन. साहेब आपलं सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर यशवंत पाटील साहेब माजी सरपंच मलंगवाडी आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर जगदीश मात्रे खरड, मिस्टर इंडिया मिस्टर ठाणेश्रीचा खिताब आपण ज्यांच्या नावावरती पाहिलात ते उत्कृष्ट शरीरश्रेष्ठपट्टू जगदीश मात्रे साहेब खरड, आपलंही सहर्ष स्वागत. अविनाश चौधरी, अवि चौधरी ऑन स्ट्राईक. 5 बॉल 4 धावा. 5 बॉल 4 धावा. कृष्णा पाटील. चांगला बॉल, फेकाफेकी होईल. आउट. इट्स आउट. रन आउटच्या रूपानं आणखीन एक फलंदाज बाद होतं. मी पहिल्यांदाच म्हटलं होतं ठोकर डोंगरापासून लागतच नाही, ठोकर लागते छोट्या छोट्या आव्हानापासून. आपल्याला वाटतं की आव्हान सोपं आहे, आव्हान अवघड बनायला लागलंय. बॉल रन, बॉल टू रन राहिली आहे. 4 बॉल 4 धावा. आणखीन एक विकेट बाद. सिद्धिविनायक CSK सिद्धी करवले संघाचा हा कृष्णा पाटील या संघाचा सारथी बनेल का. काय गोलंदाजी राहिली आहे. मी म्हटलं होतं सरवली संघाला 4 धावा तशा फार मोठ्या नाहीच आहेत. एक फटक्यावर संपेल, सिंगल डबलवर भर देत सामना सहज संपवला जाईल, पण तसं होत नाहीये. लागोपाठच्या 2 बॉलवर 2 विकेट. आता मात्र आपण सामना पाहतोय. 4 बॉल 4 धावा. कृष्णा पाटील गोलंदाज आणि सागर भोईर ऑन स्ट्राईक. इट्स आउट. इट्स आउट. LBW. इट्स आउट. फलंदाज बाद. पंचांचं बोट आकाशाकडे गेलं आणि फलंदाजाला मात्र पायचीच्या रूपानं प्लम पकडलं. फलंदाज होते लागोपाठच्या बॉलवर. आणखीन एक आउट. है किसी की गलतियों को तू बेनकाब न कर. अरे ईश्वर बैठा है तो हिसाब ना कर. तो हिसाब सुरू आहे. फिल्डर्सनं आम्हाला साथ दिली नाही आणि खऱ्या अर्थानं अजय दादा मी पहिल्यांदा सांगितलं होतं गावचा एक संघ जेव्हा जिंकतो ना त्या दुसऱ्याला वाटतं आम्ही हारलो नाही पाहिजेत. दुनिया पलटी जरी झाली ते चालेल पण आम्ही हारलो न पाहिजेत. ही जिद्द मैदानामध्ये सुरू आहे. सरवली संघ हा सामना सहजच जिंकू शकला असता परंतु शेवटच्या क्षणापर्यंत लढवत ठेवलाय. कृष्णा पाटीलचा कहर आपण पाहतोय. 3 बॉलवर 3 विकेट घेतलेत. 1 रनआउट जरूर आलाय. नवीन फलंदाज पाहतोय करण भंडारी. के कृष्णा पाटील गोलंदाजीच्या मार्कवर तर करण भंडारी ऑन स्ट्राईक. 3 बॉल. आता समीकरण राहील 4 धावांचं.
कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. सुटलेले 2 खराब फिल्डर्स, त्यावर गेलेल्या बाउंड्रीज. कृष्णा पाटील पुन्हा एकदा सज्ज आहे. स्ट्राईकर मात्र करण भंडारीला. फुल टॉस भ्रमनिराशा केली आहे. क्या बात, आक्रमकता सिद्ध केली जाते. हा सामना आम्ही सहज जिंकलाय. 2 बॉल स्पेअर ठेवून मात्र सामन्याला कलाटणी दिली आहे. 4 धावांची गरज असताना मात्र काय झुंजवलं होतं. शेवटच्या क्षणापर्यंत कृष्णा पाटीलनं लढवलं होतं, परंतु आखिरकार मात्र तो बॉलला लँड करूच शकला नाही आणि फुलटॉस बॉलला मात्र करण भंडारीनं उडवलं. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून शिक्का मोर्तब केला. 6 धावांसाठी विजयावर क्या सुद्धा. बात आहे. आज संपूर्ण सरवलीचा प्रेक्षक राजा. जर सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या. काय फाईट रंगली मैदानावरती. तर यस सर, सामन्याचा सामनावीर. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या मॅचचा आपण जरूर देणार आहोत. दोन्ही टीम सेकंड करायचं. टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान सरवली आणि त्यांच्या समोर आपण पाहताय श्री गणेश गावदेवी सिद्धी करवले CSK. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या मॅचचा जाईल ज्यांना फलंदाजी अतिशय दमदार केली. नितीन पाटील तो बनला.